गुड इव्हनिंग, जय शिवराया. ही जी डाळ बघताय ना तुम्ही, ती उडदाची डाळ आहे, काळी उडदाची डाळ. त्याला पुण्यामध्ये म्हणतात की गुट्याची भाजी, पण आम्ही उडदाच्या डाळीची आमटी म्हणतो. नॉर्मली मी उडदाची डाळ धुवून घेतली आणि त्याच्यात 2 हिरव्या मिरच्या टाकून, मीठ टाकून चवीप्रमाणे ती बॉईल करायला ठेवली. तोपर्यंत बघू शकता बाहेर आत्ताचे वाजले 6. थोडंसं उजडलं होतं, सूर्यदर्शनाने काही दर्शन दिलं नव्हतं 6 वाजले असल्यामुळे. मग आता स्वयंपाकाची तयारी चालू करणार होते, पण जस्ट तुम्हाला दाखवते 6 वाजले. वातावरण कसं फ्रेश आहे, रात्री रिमझिम पाऊस झालेला होता, ओलसरपणा होता बाहेर. आता स्वयंपाकाला लागले आहे. आता बघू शकता तुम्ही, हिरवी मिरची, लसूण, ओलं खोबरं आणि सुकं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, हे सगळं एकत्र घेऊन मिक्सरमध्ये मॅश करायचं असतं आणि त्याच्यानंतर मग त्याला छान फोडणी द्यायची असते. तर आता कुकर होतोपर्यंत आपण मिक्सरमध्ये मॅश करून घेऊया. कुकरला कमीत कमी 8 ते 9 मिनटं लागतात डाळीला शिजायला. चांगली डाळ शिजली ना तर त्याचं मॅश केल्यानंतर एक चव वेगळीच येते. खूपच कमी शिजली तर ती डाळ व्यवस्थित लागत नाही आमटी त्याची. तसं ती जी डाळ असते तिला चांगली प्रॉपर शिट्ट्या घेऊन 2 शिट्ट्या घेतल्या आणि थोडं नंतर स्टीम केलं तरी ती छान डाळ शिजली जाते. तर तशा पद्धतीत मी 2 शिट्ट्या घेऊन बारीक गॅस करून ती आता काढून घेणार आहे मी. आता कुकरमधनं थोडासा कुकर गार पडला की घेणार आहे. परंतु माझ्या डोक्यात होतं की आता थोडं सॅलड कट करावं. सकाळी नाश्त्याला असतंच आमचं आणि संध्याकाळी पण असतं. तसं कलिंगडचं सीझन असल्यामुळं मी 2-3 कलिंगड घरात आणूनच ठेवते. आम्हाला नॉर्मली लहानपणी ना बिलकुल कलिंगड भेटायचे नाही. आमच्या शेतात ते काय पिकायचे नाही आणि ते भेटायचे नाही. कधी चुकून कोणी आणलं तर आम्ही इतकं ते आता लाल ते हिरवे सालमध्ये लाल दिसत होतं ना, ते सुद्धा आम्ही असं भाऊ बहीण आणि मस्तपैकी ओढून ओढून खायचं. त्याला काहीच ठेवायचं नाही, फक्त हिरवं हिरवं ठेवायचं. सो कलिंगड कट झालं आणि आता त्याचं जे आपण मसाला काढला होता तो पण मॅश करून घेतलेला आहे छानपैकी. आता ते मॅश केलेला जो मसाला आहे, डाळ काढून घ्यायची. आता त्याला मस्तपैकी त्या डाळीला पण क्रशरनी छान क्रश करून घ्यायची. ती मिरची, ही डाळ जी आहे शिजलेली ती अशी छान क्रश करून घ्यायची. बराच वेळ कशी गरम गरम क्रश केली ना तर मग ती इझी होती. गार पडल्यानंतर डाळ अशी छान क्रश होत नाही. तर नॉर्मली गरम कुकर खोलला की तिला अशी छान मॅश करून घ्यायची, जेणेकरून ती डाळ मॅश होते. नंतर ती डाळ मॅश करून झाली की तिला थोडंसं पाणी टाकून बाजूला ठेवायची. चहाची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही मिस्टर आणि मिस्टर जातात वॉकिंगला. माझी जायची ऑफिसला गडबड असते, मला वेळ अजिबात भेटत नाही. व्यायामाला वेळ भेटत नसल्यामुळे मी जरा थोडंसं पौष्टिक जेवण घेते, जेणेकरून माझे फॅट्स वाढणार नाही. तसं तुम्ही पण तेच करा. झाला आता आमच्या दोघांचा चहा झाला, मिस्टर येथील खाली. आणि माझी जी एक ताई आहे ना, जिथे आम्ही काम करतो, त्या ताईला माझी 2013मध्ये ना ही जी डाळ आमटी आहे ना ती खूप आवडली होती. एकदा खाल्ली होती तिने मला सतत आठवणी करून देऊन मला ती डाळ घेऊन यायला सांगितली होती. तर सो तिच्यासाठी आज खास प्लॅन आहे. आमटीला फोडणी देऊन बघा कशी छान आमटी झाली आहे. बघितली का तुम्ही? छान चहा पण झालेला आहे. आमटीला बघा ते सगळं मिश्रण हिरवं हिरवं दिसतंय, तर तेच मेन फोडणी असते आणि त्याची टेस्ट सगळी उतरते त्याच्यात. तर सो आमटी शिजस्तोपर्यंत मी छानपैकी 4 भाकरी करणार आहे, ताईसाठी, मिस्टरांसाठी, मुलीसाठी आणि माझ्यासाठी. तर त्याच्यामध्ये माझं नॉर्मली माझ्या भाकरी खूप मोठ्या असतात, अगदी तव्याबरोबर. तव्याच्या बाहेर म्हटलं तरी ती थोडीफार बाहेरच असते. तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये पण भाकरी दाखवल्या होत्या, आत्ताच्याही ब्लॉगमध्ये भाकरी दाखवते. भाकरी करण्याची आणि भाजण्याची पद्धत जी असते ना ती तुम्हाला सांगतेच नेक्स्ट. आता डबे भरले भाजीचे, जेणेकरून ते डबे थोडेसे गार होतील आणि मला ऑफिसमध्ये न्यायला ते जरा सोपे पडतील. गरम भाजलं तर डबे पण थोडेसे म्हणजे लिकेज होतात गरम गरम पॅक केल्यानंतर. नॉर्मली थोडे थंड झालं की ते बरोबर एअर पकडून डबे छान राहतात आणि लीक होत नाही भाजी. आता भाकरीला सुरुवात झालेली आहे. भाकरी भाजताना आहे ना नॉर्मली
कधीही गॅसवर भाजायची नाही. जुने लोक आणि आत्ताचे सगळेच लोक असं म्हणतात का गॅसवर भाजलेली भाजी चांगली लागत नाही. हे मी गावी तर आम्ही चुलीवरच करायचं, त्यामुळं गॅसचा काही जास्त संबंध आलेला नव्हता. पण पुण्यात आल्यावर ही गोष्ट मी नेहमीच ऐकते की खाली गॅसवर भाकरी भाजायची नाही. तर सो मी नॉर्मली खाली गॅसवर भाकरी भाजतच नाही, ती तव्यावरच भाजते. आणि तव्यावर ना भाजी एकदम छान भाकरी भाजली जाते बरं का. आता डबे तर भरलेत अर्धे, अजून भरपूर काय काय डब्यांमध्ये टाकायचं आहे. तोपर्यंत सूर्यदर्शनाने दर्शन दिलं. बघा तुम्ही केवढा चमकतोय. आणि आजकालचं ना खरंच तुम्हाला सांगते, पावसाचं वातावरण असतानाही सूर्यामध्ये खूप गरमी आहे. इतकं गरम होतं आहे ना, काय प्रमाणच नाही त्याला. आता बघा आमच्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत, बघू शकता कशी बरोबर तव्याच्या बाहेर पडेल एवढी भाजी आहे, माझी भाकरी आहे सॉरी. बघू शकता कशी छान छान मोठी मोठी भाकरी आहे. कुणाकुणाला आवडते खरं सांगा मला कमेंट्समधलं, की तुम्हाला उडदाची आमटी म्हणजेच घुटं आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, त्याबरोबर कांदा लसणाची चटणी, हे कुणाकुणाला आवडतं ना त्यांनी नक्की कमेंट्समध्ये सांगायचं बरं का. नुसतंच व्हिडिओ बघून त्याला लाईक करून व्ह्यूज करून काहीही उपयोग नाही. त्याच्यातनं आपल्याला काय आवडतं, काय काय घ्यायला एखाद्याच्या व्हिडिओमधनं आवडतं ते नक्की तुम्ही फॉलो करा. आणि नक्की तुम्ही तसंच बनवून तुम्हीही व्हिडिओ बनवून नक्की यूट्यूबला टाकत जा, जेणेकरून आम्हीही तुमचे व्हिडिओ बघू. तसं मला स्वयंपाकाची भयंकर आवड आहे. मला सर्वजण म्हणतात की तुम्ही कसं काय जॉब प्लस मी स्टडी पण करत आहे. माझं वय 48 आहे, पण मी सध्या स्टडी करते. ह्या स्टडीचा मी ब्लॉग नंतर बनवणारच आहे. काय स्टडी करते काय ना, त्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट आल्यावर सांगेलच. पण आता आपलं डबे तयार झालेत आणि आता जॉबला जाण्याची तयारीही चालू झाली. ही मी अर्धी भाकर आहे ना त्या उडदाच्या आमटीमध्ये कुरचटूनच ठेवलेली आहे, बिकॉज परत त्याच्यासाठी आमटीसाठी वेगळा डबा, भाकरीसाठी वेगळा डबा, म्हणून मी आमटी आणि भाकरी एकत्रच घेते आहे. आणि हे दुपारची डब्यांची तयारी, आणि एक ताईचा डबा आहे आणि एक माझा डबा आहे. तसं मी आता रेडी झालेली आहे डबे भरून. बघू शकता कलिंगड पण मस्त घेतलं आहे, घरच्यांसाठी पण एक डब्यात काढून ठेवलं, माझ्यासाठी पण एक घेतलं. ही जिलेबी मला एक काल पाहुण्यांकडून आली होती की नॉर्मली आम्ही घरी जास्त करून गोड खात नाही, तर मी ते जॉबवर घेऊन जाते आणि मग सगळं शेअरिंग होऊन जातं आणि ते स्वीट पण खाल्लं जातं सगळ्यांचं. एकटं घरात खाण्यापेक्षा सगळ्यांना शेअर करून खाल्लेलं कधी पण बेटर असतं. मला खूप सवय बरं का या गोष्टींची. मी माझं कौतुक नाही करत. माझ्यापैकी कोणीही माझा ओळखीचा असतील तर ते नक्कीच तुम्हाला कमेंट्समध्ये सांगेल की खरंच माझे डबे भरपूर असतात आणि आम्ही सगळे शेअर करून खातो. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग ते नक्की सांगा. बाय बाय.